खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच घेतली मुंडेंची भेट। मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानं त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना मी काही लपून भेटलेलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसाच भेटलो, लढा सुरूच राहणार, भेटीच्या संदर्भात धसांचं स्पष्टीकरण। मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडून आणली, आम्ही 4.5 तास सोबत होतो, काही काळानं दोघांचे मतभेद दूर होतील, मुंडे धस भेटीवर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य। 15 ते 20 दिवसांपूर्वी बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं, तिथे धनंजय मुंडे अचानक आले, आमच्यात अर्धा तास चर्चा झाली, माघार घेणार नसल्याचं मी सांगितलं, धस यांच्याकडनं दुसऱ्या भेटीवर स्पष्टीकरण। समाजानं सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती, यांची भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, जरांगे पाटलांची टीका। नाशिक दौऱ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेमध्ये चूक, शिंदेंच्या आगमनाच्या वेळी एकानं अनधिकृतपणे उडवलं ड्रोन उडवणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। महाकुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सपत्नीक स्नान, अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांची प्रयागराजमध्ये हजेरी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध, बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड, पोलीसही बँकेच्या गेटवर। अदानी हा व्यक्तिगत विषय, अशा व्यक्तिगत विषयासाठी दोन देशांचे प्रमुख एकमेकांना भेटत नाहीत आणि बोलतही नाहीत। पत्रकारांनी अदानी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचं उत्तर। जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीमध्ये भारत 96व्या स्थानी, डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती। इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घराला कुलूप आणि फोनही बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।